नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, एका अभिनेत्रीचा, खरं तर मैत्रिणीचा म्हणेन मी, प्रवास मी गेली 25 वर्षांपेक्षा जास्त काळ बघितलेला आहे. तिने चालली एक आयुष्याची वादळवाट आणि आता ती घेऊन येते सनई चौघडेचा थाट. अदिती, अभिनंदन तुझं. थँक्यू यार, डोळ्यातच पाणी आलं ऍक्च्युली. सगळं तू आठवलं ना सगळं हो, म्हणजे. मंजुळापासून आपण Yes. एकमेकांना ओळखतोय, हो. त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, मैत्रीमध्ये झालं. मैत्रीची फॅमिली फॅमिली झाली. करेक्ट. सो मला असं वाटतं की आपल्या मित्रांनी आपलं हो. कौतुक केलं की फार बरं आणि वाटतं. ते सगळं आठवतंय म्हणजे मंजुळाच्या वेळेला तुला मिळालेलं प्राइस, त्यानंतर प्रिंट मीडियासाठी घेतलेला इंटरव्ह्यू, मग रेडिओसाठी घेतलेला इंटरव्ह्यू Yes. आणि आता मग स्वतः गिरगावात तुझा एक येस कार्यक्रमात आपण भेटलो होतो आणि आता इथे बघ ना. स्वामी कृपा क्रिएशन साठी. मुळात सनई चौघडेच्या निमित्ताने एका वेगळ्या भूमिकेत, आईच्या भूमिकेत तू आहेस. तर आता प्रोमो तर बघितलेलाच आहे आम्ही, त्या भूमिकेबद्दल सांग ना आपल्याला. तेजस्विनी खानोलकर नाव आहे या भूमिकेचं. अत्यंत सक्सेसफुल किंवा एक मोठी खानोलकर इंडस्ट्री तिने उभी केलेली आहे आणि जसं बिझनेस एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो आणि मुलं स्वीकारतात, तसं ह्या पिढीचा बिझनेस हिने जो मोठा केलेला आहे आणि फूड इंडस्ट्री सुद्धा मोठी केलेली आहे, ती आता जय खानोलकरच्या हातामध्ये तिने सोपवलेली आहे. आणि तिला एवढंच वाटतं की आयुष्यात तिने लग्न परत केलं नाही, तिने एकट्याने त्या मुलांना सांभाळलं. तर माझा मुलगा जो या बिझनेस हे तिचं पहिलं बाळ आहे. बरोबर. आणि आपण जय हे तिचं दुसरं बाळ आहे आणि नंतर तिची 2 आणखीन बाळ आहेत. मला असं वाटतं प्रत्येक आई ही तिच्या मुलाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असते. Yes. हा पॉझिटिव्हनेस काही प्रमाणात कमी असतो, काही प्रमाण बदलतं. काही बायका येणाऱ्या सुनेला सहज ऍक्सेप्ट करतात, बरोबर. काही बायका येणाऱ्या सुनेला टॉन्ट मारतात, काही बायका ऍक्च्युली त्रास देतात, काही बायका सांगतात तुम्ही वेगळं राहा कारण तुमचं मला बघवणार नाही कदाचित, माझा मुलगा कोणाबरोबर तरी आयुष्य शेअर करतोय, किंवा काही बायका आनंदाने ते स्वीकारतात. सो ही फारच पॉझिटिव्ह आई आहे. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे बिझनेस हे तिचं पहिलं बाळ आहे, त्यामुळे बिझनेस कोणाबरोबर तरी शेअर करतोय आणि ते बिझनेस कोणतरी व्यवस्थित सांभाळत नाहीये किंवा आहे हे कळत असताना तिला होणारा त्रास. आणि त्याचबरोबर जय हा तिचा मुलगा आहे आणि त्या मुलाच्या बाबतीत ती पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला कोणीच नकोय, कारण तिचं महत्वाचं बिझनेस हे बाळ मोठं करण्यासाठी जयनी जर लग्न केलं आणि आपला वेळ वाया घालवला तर त्या बिझनेसचं काही खरं नाही. आणि आता वयाच्या 40-45 मध्ये तिला असं वाटतं की मी माझ्याकडे लक्ष द्यायला हवं. आता शी इज इन टू द फेज ऑफ मेनोपॉझल फेज मध्ये असणार आहे ती बाई, आणि त्यामुळे तिच्या मानसिक गुंते तिचे वेगवेगळ्या पद्धतीने बदलत आहेत. त्यामुळे अशा वेळेला त्या बायकांचं असं असतं की आता मी माझ्याकडे लक्ष देईन, आता मी माझं योगा करीन आणि मी माझी सगळी बिझनेसची जबाबदारी माझ्या मुलावर सोपवली, पण तरी सायनिंग अथॉरिटी तीच आहे. बरोबर. घरातले डिसिजन्स तिला विचारून, कारण तिने हे उभं केलंय विश्व खानोलकरांचं. आणि कुठेही निगेटिव्ह नाही, कुठेही राग नाही, कुठेही चिडचिड नाही, कुठेही भांडण नाही. फक्त सनई चौघडे या मालिकेतून काय दाखवायचा प्रयत्न केला असं वाटतं की परब फॅमिलीमध्ये जिथे त्यांचं घर एकत्र, जे कुटुंब एकत्र जेवतं ना, एकत्र जेवतं ना, ते एकत्र बांधलेलं असतं. आणि जे कुटुंब एकत्र जेवत नाही ना, त्यांचे वासे थोडे पोकळ झालेले असतात, ते थोडंसं विस्कळीत असतं. असं नाही की हे चुकीचं आहे की हे बरोबर आहे, पण आता प्रत्येकाच्या लाईफ सिच्युएशन मध्ये, प्रत्येकाच्या लाईफ स्पॅन मध्ये किंवा एक्सपेक्टेशन्स मध्ये त्यांच्या अपेक्षा किंवा त्यांचे काय म्हणतात ते प्रायोरिटीज वेगळ्या असतात. माझ्या मुलाला जर 6 अंडी खायला पाहिजे असतील तर मुलीला पिझ्झा मागवायचा असेल, ऍट द सेम टाइम माझ्या वयाप्रमाणे मी स्वतःची काळजी घेते. परब फॅमिलीमध्ये त्यांची आई उरलेलं जेवण जेवत असते की वरण भात आता मुलींनी खाल्लं, आधी मुलांना वाढायचं आणि नंतर स्वतः. भरी केटरिंगचा व्यवसाय असला तरी उरलेलं टाकू नये म्हणून संपवायची जबाबदारी आई घेते. पण इथली ही जी आई आहे ती स्वतःच्या तब्येतीसाठी जबाबदारी घेते, त्यामुळे ती उरलेलं खात नाही, ती स्वतःसाठी बनवायला सांगते आणि खाते. सो मला असं वाटतं हा क्लासमधला, हा स्टेटसमधला, हा विचारातला कुठेतरी तफावत आहे. त्यामुळे परब फॅमिली एकत्र आहे म्हणून ते चांगली आहे, वेगवेगळे आहेत म्हणून वाईट असं कुठेही नाहीये. पण लाईफ सिच्युएशन प्रत्येकाच्या तोंडात फेकून मारणार होत सनई चौघडेच्या आयुष्यात की रील आणि रिअल. म्हणजे आपल्याला असं वाटतं की काही वर्षांपूर्वी आपण जगत होतो असे आपल्या, आणि आता आपण असे झालो, तर आपल्याला इथे मजा येते की इथे मजा येते. मग प्रत्येकाने त्याचं चूज करायचंय.
पण प्रत्येक घरामध्ये त्यांच्या त्यांच्या आयुष्यातले ते प्रॉब्लेम्स आहेतच. म्हणजे परभांच्या घरात काही वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, खानोलकरांच्या घरात काही वेगळे प्रश्न आहेत. तर ह्या प्रश्नांसकट दोन्ही कुटुंब दोन्ही परिस्थितीमध्ये जगत आहेत. आणि हे डायरेक्ट लोकांना असं दाखवलेलं आहे की हे आहे, आजकाल सुरू आहे. त्यामुळे इथे काय हरवलंय ना ते इथनं आपण आणूया, आणि इथे काय नाहीये ना ते आपण इथनं द्यायचा प्रयत्न करूया आणि थोडंसं बॅलन्स करायचा प्रयत्न करूया. सो लोकांना एक आरसा दाखवला. आणि आता जाता एक प्रश्न म्हणजे गुढीपाडवा येतोय, नवीन वर्षाची भेट आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? आपण सध्या जी काही युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्याचं सावट अनाहूतपणे म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या भारतावरही आहे. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने जसं आपण म्हणतो की सगळ्या वाईट गोष्टी निघून जाऊ देत आणि एक आनंदाची गुढी उभारू दे, तसं हे जी युद्धजन्य परिस्थिती आहे ती निवळू दे. मला असं वाटतं की प्रत्येकाला प्रत्येकाच्या चुका समजण्यासाठी वेळ द्यायचा असतो. आपण या मालिकेच्या मार्फत पण असंच दाखवतोय की कधी कधी काय होतं, आपली चूक आहे हे मान्य असतं पण ती ऍक्सेप्ट करायचं धाडस काही लोकांचं नसतं. कधी कधी आपली चूक आहे हे मान्य असतं पण आपला इगो जास्त मोठा होतो. तर ते सगळं आयुष्यातला इगो किंवा मीपणा निवळू दे. आणि जेव्हा इगो किंवा मीपणा निवळतो तेव्हा मला असं वाटतं की ऍक्सेप्टन्स वाढतो, आणि ऍक्सेप्टन्स ज्यांचा वाढतो ती माणसं फार आनंदी असतात. मग गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळा भारत देश, सगळं जग आनंदी होऊ दे. तुला शुभेच्छा मालिकेसाठी, आणि पुन्हा एकदा सेटवरती येऊन आपण वेगळ्या गप्पा मारूच. तेव्हा धन्यवाद, थँक्यू आणि शुभेच्छा. थँक्यू गणेश.